समीकरण 39. आज हे लक्ष खरं तर 16च्या इकॉनॉमीनं धावत होतं, आता तेच लक्ष 13च्या इकॉनॉमीवरती आलंय. म्हणजे एक ॲडव्हान्टेज मिळालाय खरं तर या मॅचमध्ये नडोदे संघाला, त्याचा फायदा घ्यावा लागेल. 18 बॉल 39. अजिंक्यच्या रडारमध्ये ताकद जनरेट केले. मिड विकेट मध्ये बॅट आणि बॉलचा योग्य संयोग, बॉल छिवमंतर सीमा पार. अजिंक्यचा ब्रँडेड षटकार. असते आजारी माणसाची, त्याच्यासाठी डॉक्टर होणं गरजेचं आहे. परंतु इंजेक्शन असं लावलं की अजिंक्यने सुरुवात फार तडाखेबाज केली आहे. जबरदस्त मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले 31 या आकड्यावरती. कोण म्हणतं 64 धावा होणार नाही, परंतु इथे प्रयत्न सुद्धा चांगला आहे. हे क्रिकेट है मित्रांनो, क्रिकेट का खेल काफी खतरनाक. पल में राजा तो पल में भिकारी बना देता है. दरम्यान या ठिकाणी आदरणीय महेशजी पालांडे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. महेशजी पालांडे सर, आपण व्यासपीठावरती या प्लीज. चला त्वरित. त्याच समेत आदरणीय विशालजी निगुडकर सर, आपण सुद्धा व्यासपीठावरती या. विशालजी निगुडकर सर, चला त्वरित या. त्याच समेत पंकजजी पालांडे आणि पंकजजी पालांडे यांना सुद्धा विनंती, आपण सुद्धा व्यासपीठावरती या. विशालजी निगुडकर सर, ज्यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. येत्या काही दिवसांच्यात त्या ट्रॉफीची तारीख तुमच्यापर्यंत पोहोचेल. आदित्य दरेकर यांच्याकडून पारितोषिक येत आहे. रोशन मोरे यांच्या प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज पारितोषिकांचा वर्षावर. त्याचप्रमाणे नडोदे संघाचे संघ मालक योगेशजी सुरुवा यांच्याकडून देखील पारितोषिके. अजिंक्य बेलोसेसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. दोन्ही साईडनं पारितोषिक. खेळाडूंमध्ये आता खरं तर एक चिंताग्रस्त वातावरण आहे. मॅचमध्ये मजा आली. 64चं टार्गेट, धावसंख्या 32 आहे. अर्धलक्ष पार पाडले अद्याप तरी 8 बॉलमध्ये. अकोटप्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, पाठीमागे फ्लॅश स्लिपमध्ये चांगली फिल्डिंग. रन मिळते ती 1-1च्या मदतीने. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या ती 33च्या घरामध्ये. मॅच संपलेलं नाहीये. काय टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर दिलंय. या अगोदर 64चं टार्गेट होतं मनामध्ये आणि पहिल्याच षटकामध्ये 24 धावा आल्यानंतर रोशन मोरे यांच्यावरती देखील एक मोठा फटका पाहायला मिळाला आणि त्यानंतर एक सन्मानजनक डिफेन्स स्ट्रोक पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. सागर मोरे यांच्याकडून पारितोषिक लागले जाते. रोशन मोरेंच्या विकेट हॅट्रिकला तब्बल 5, एका विकेटला 5000 रुपयांचं कॅश प्राइज. क्या बात आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतो. व्हाईट, हे असं नाहीये ना वरच्या वरच्या खिशातून. हा मग बरोबर आहे. छोटे बंधू आहेत, अगदी मोठ्या बंधूंची पाठराखण थोडीशी केली पाहिजे. हे फार गणित तंत्र फार अवलंबावं लागतं. रोशनचा नेक्स्ट बॉल. 15 बॉल 30चं इक्वेशन. लोवर फुल टॉस. अजिंक्यचा धमाका. कॅप्टन नॉक. कप्तान लीडिंग फ्रॉम द फ्रंट. बॉल एक टप्प्याचा अंतर गाठत ऑन साइडला डाऊन द ग्राउंड येतो चौकार. विनंती आहे का आपण मोठ्या उत्साहानं त्या सोहळ्यामध्ये आपण सहभागी होऊयात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवराय यांचा जन्मोत्सव सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये साजरा केला जातो. रोशन मोरेचा बॉल, लेग बिफोरची अपील पंचांनी नाबाद घोषित केले, परंतु लेग बाईची एक धाव मिळते. पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. 1च्या मदतीने धाव संख्या 39. आता येणारे 13 बॉल 25 धावसंख्येची गरज आहे. संदीप सर, इथे जर मोठा फटका आला तर सामना समीकरणामध्ये सोपा पाहायला मिळेल. अर्थातच शिवम बॅटिंग करणारी टीम आणि त्याच्यानंतर काय परफॉर्मन्स, बऱ्याच प्रेक्षकांना वाटलं होतं की 64 धावसंख्येचा पल्ला आहे, अगदी या धावा रोखल्या जातील किंवा सहज केल्या जातील. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय अगदी सामना दोन्ही बाजूने झुकला जातोय. पंचांचं बोट अप झालंय, फिंगर अप म्हटलं जात आहे. आदित्यचं काही कळत नाही आज. सागर मोरे
एका विकेटसाठी 5,000 रुपये. यस यस, काही हरकत नाहीये. प्रेक्षकांचा जल्लोष क्रीडांगणाच्या सभोवताली. खरं तर काय नयनरम्य वातावरण आपण पाहतोय संदीप सर. मैदानाच्या आतमध्ये, मैदानाच्या सभोवताली देखील तुडुंब भरलाय खऱ्या अर्थाने क्रीडांगण देखील. या ठिकाणी जबरदस्त. आदरणीय सुशांतजी विचारे सर उपस्थित आहे, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. सुशांतजी विचारे सर या आपण. त्याच समेत आदरणीय सौरभजी पवार साहेब आपण सुद्धा मंचावरती या. आणि त्याच समेत आदरणीय प्रतीकजी मोरे, आदरणीय सागरजी मोरे आपणा सुद्धा विनंती, आपण सुद्धा मंचावरती या. आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. 12 बॉल मध्ये आता 25चा इक्वेशन. हा मी विनंती आहे जे कोणी जल्लोष करताय त्यांना एक कलकलेची विनंती आहे. ए दादा थँक्यू. ए कृपया करून विनंती आहे. पाहिजे तर मी त्यावेळी डीजेला थांबवतो, काळजी नको. षटकार चौकार आणि विकेट आल्यानंतर वाजवा, गोलंदाज ज्यावेळी मध्यंतरी नका वाजवू. गोलंदाज ज्यावेळी बॉल टाकत असेल त्यावेळी कोणत्याही प्रकारचा आवाज आपण करू नका, जेणेकरून कोणतीही छोटीशी इनर एज असेल ती अंपायरला समजणार नाही. या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. मेगा फायनल आहे त्यामुळे या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. खरंच प्रेक्षक हा राजा आहे प्रत्येक स्पर्धेचा आणि त्यांचं देखील आपण स्वागत केलं पाहिजे. मी या प्रेक्षक मायबापांना विनंती करतो की आपण जल्लोष करा, परंतु बॉल टाकताना कोणत्याही प्रकारचा आक्रोश करू नका. टर्निंग ओव्हर या मॅचची, इम्पॉर्टंट मॅच ऑफ दिस टुर्नामेंट, या स्पर्धेचं अस्तित्वाचं षटक सार्थक. 25ची आवश्यकता अजिंक्यच्या रडारमध्ये. कॅप्टननं दाखवले, कॅप्टन नॉकची इनिंग, पाठवले बॉल डीप स्क्वेअर लेगला, सीमा पार. A1 क्वालिटीचा अजिंक्य बेलोसेचा हा दर्जेदार षटकार. असेल ना तर ॲग्रेसिव्ह राहणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्याकरता असं म्हटलं जातं पहिले बैलगाडा शर्यतींमध्ये पराण्या टोचायच्या बैल पळत नसतील तर, परंतु आता इथे प्रत्येक खेळाडूला जर गायडन्स करायचं आहे तर तशी पिन टोचावीच लागते. आणि ते काम अजिंक्य सातत्यपूर्ण करत आला, तेथून घडणं पण गरजेचं आहे. चांगला फटका यावेळी, बॉल थांबत नाहीये, जातोय वन बाउन्स, चौकार. चा विचार करायला गेला तर एक चांगले स्पेल हाताळले होते सार्थकने, परंतु या क्षणी थोडा सपकून मार खातोय. 10 बॉल मध्ये 15चं इक्वेशन आहे. आता संदीप सर मॅच आता जबरदस्त बनली. 64चं मोठं टार्गेट होतं आणि खरं तर म्हटलं जातं सांघिक खेळ आहे क्रिकेट. कल्पेशने एक चांगली सुरुवात करून दिली, त्यानंतर अजिंक्य बेलोसे थांबायचं नाव घेत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. सार्थकचा बॉल. 15ची आवश्यकता, वॉड शॉट वन्स अगेन, रौद्रात्मक फटका अजिंक्य बेलोसेचा. हा बॉल चाललाय सीमा पार, अजिंक्यास्पद षटकार. या आयोजन कमिटीने ते पारितोषिकात फार मोठी एक पर्वणी दिली आहे की ज्या हॉटेल ही मॅच जर अजिंक्य बेलोसेने जिंकून दिली संघाला, तर ज्या हॉटेलला अजिंक्य बेलोसे बोट दाखवतील, हात दाखवतील, ज्या हॉटेलचं नाव घेतील त्या हॉटेलमध्ये त्यांना जेवण मात्र मुक्त असेल आयोजन कमिटीकडून. मी तर म्हणेल डायरेक्टली ताज हॉटेल गाठू आपण, काही हरकत नाही. अजिंक्य षटकार अटॅक साठी पारितोषिक घेत आहेत ज्ञानेश्वरजी सुर्वे यांच्याकडून 3000 रुपयांचा कॅश प्राइज. टॉस करण्याचा प्रयत्न आहे, योग्य टप्प्यावरती हा बॉल आहे. आता 8 बॉल मध्ये 9 धावसंख्येची गरज आहे. अजिंक्य बेलोसेसाठी पारितोषिक लगातारचे 3 षटकार, 3000 रुपयांचा कॅश प्राइज होतं. खरं तर ज्ञानेश्वरजी सुर्वे यांच्याकडून 9ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 8. सार्थक वरती काउंटर अटॅक केला कॅप्टन अजिंक्य बेलोसेनं.
आणखी क्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेट मध्ये बॉलला उचलतोय साईराज फेकतोय तोपर्यंत मिळते ती फक्त सिंगल न धावसंख्या 1 न पुढे जाते धावसंख्या आहे 56 धावा माफ करा धावफलकावरती आता 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे 8 धावसंख्येची गरज महत्वाचा बॉल अंतिम क्षणात जर संदीप सराफ सामना गेला ना तर कोणता संघ जिंकेल सामना आपण देखील सांगू शकत नाही हा क्रिकेटचा खेळ आहे क्षणार्धात बदलणारा क्रिकेटचा खेळ चांगला फटका यावेळी येथील 4 धावा फार मोठी चुकी झाली फिल्डरच्या माध्यमातून इथे मैदानावरती कारण इथे सिंगलच कन्वर्ट करायची होती परंतु इथे चौकार आला थोडंसं फिल्डिंग पोझिशन चुकलं आणि हा बॉल 4 धाव्यांसाठी चौकारात 2 हे नेवालीचे खेळाडू आता खरं तर श्रीराम 11 नडोदे संघासाठी एक जबरदस्त खेळ करतायत आपल्या समाजासाठी एकत्रित आले तब्बल 32 गावातून हे सर्व खेळाडू 36 गावातून माफ करा आणि त्यानंतर नेवाली गावातील हे 2 खेळाडू आता श्रीराम 11 नडोदे संघासाठी फार अप्रतिम खेळ करतायत अजिंक्य बेलोस एकतर्फी झुंज दिले कल्पेशने एक चांगली सुरुवात अजिंक्य सलामीच्या भूमिकेत आला आता येणारे 6 बॉल 4 धावसंख्येची गरज आहे 9 बॉल मध्ये 28 धावसंख्येची तडफदार इनिंग साकारतोय मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य बेलोसे जबरदस्त बॅटिंग अंतिम 6 बॉलचा संघर्ष पर्व पहिले क्षत्रिय राव मराठा समाज आयोजित 96 कुली 36 बोरोटी प्रीमियर लीग 2025 2 दिवसीय ही शृंखला होती आज अंतिम टप्प्यात अंतिम क्षणामध्ये आपण पोहोचलोय जिथे 6 बॉल मध्ये चॅम्पियन होण्यासाठी श्रीराम 11 नडोदे संघाला करायच्या त्या 4 धावा तर एकीकडे सोमसाई गुंडगे संघाला वाचवायच्या त्या 4 धावा कोणता संघ चॅम्पियन ठरेल त्यासाठी हे षटक आता मार्गस्थ होतंय एकीकडे 6 बॉल 4 करायच्यात तर एकीकडे 6 बॉल 4 या वाचवायच्यात अजिंक्य बेलोसे ऑन स्ट्राइक या मॅचचा खरा खलनायक मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राइकला नॉन स्ट्राइक एंडवरती शुभम बेलोसे सहा बॉल मध्ये 4 धावसंख्येची आवश्यकता आहे बॉलिंग ट्रॅक वरती अंतिम षटक या स्पर्धेचं जोरदार टाळ्यानं स्वागत करूयात अंतिम षटक पहिलाच बॉल 4ची आवश्यकता सन्मान देण्याचा प्रयत्न ब्लम्प केलाय खरं तर फलंदाजाला सन्मान द्यायचा त्या बॉल वरती 5 बॉल 4 मॅच मध्ये इंटरेस्टिंग मोड येईल का 5 बॉल 4 कोण जिंकणार आता हा सामना खरं तर मेगा फायनल तुम्ही पाहताय प्रेक्षकांची तुडुंब गर्दी प्रेक्षकांनी भरलंय क्रीडांगण मेगा फायनलचा आनंद घेण्यासाठी या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आमच्या पाहुण्यांचं देखील स्वागत 5 बॉल 4 चुकी केली आहे पंचांनी नो बॉल घोषित केलाय एकतर कंप्लीट फेकी अचूक विजयाचा दावा ठरू शकतात दुसरी कंप्लीट केली तिसरी देखील कंप्लीट होतीये मेगा फायनल मध्ये श्रीराम 11 नडोदे संघ अजिंक्य बेलोसे कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट मेगा फायनल मध्ये पर्व पहिलेचा चॅम्पियन ठरलाय श्रीराम 11 नडोदे संघ कॉंग्रॅच्युलेशन आणि रनर अप ठरलाय या स्पर्धेमध्ये सोमसाई गुंडगे संघ या ठिकाणी सर्व समाजाचे जे मान्यवर उपस्थित आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय सर्वच मान्यवर समाजाचे सर्वच मान्यवर आपण मंचावरती या यस सर चला रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे या ठिकाणी चला 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 वेट 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 थांबा जरा थर्ड अंपायर चला हे फार महत्वाचं आहे चला इथे पाहावं लागेल हा नो बॉल आहे की नाही यस सर इट इज नो बॉल पाहणं आहे शेवटचा क्षण आहे त्यामुळे फार गरजेचं आहे कारण आपला नियमच आहे कोणत्याही खेळाडूवरती कोणत्याही टीमवरती अन्याय होता कामा नये आपली सुविधा तशी आपण लागू केलेली आहे क्या बात आहे जरा जोरदार टाळ्या मित्रांनो होऊन जाऊ द्या श्रीराम 11 नडोदे टीमसाठी सर्वांना पाहुण्यांना नमूद करतो इथे की स्पर्धेची लीग स्टेजची पहिली मॅच गमावली होती श्रीराम 11 नडोदे टीमने आणि त्याच नडोदे टीमने अंतिम सामना या स्पर्धेचा पटकावलाय
अगदी एक अविस्मरणीय क्षण पाहायला मिळतोय